नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नीट मध्ये पाहिजे असतील मार्क 4 तर व्हा तयार या सिरीज मध्ये मी आपल्या समोर घेऊन आलो आहे आज एक नवीन व्हिडिओ। खूप छान अशी कन्सेप्ट लेविस ऍसिड स्ट्रेंथ ऑफ ट्रायहॅलाइड्स ऑफ ग्रुप 13 हे दोन प्रकारे आपण बघणार आहोत, फक्त बोरॉनचे ट्रायहॅलाइड्स आणि ग्रुप 13 चे ट्रायहॅलाइड्स। तर चला सुरू करूयात। सगळ्यात अगोदर बोरॉनचे ट्रायहॅलाइड्स। बोरॉन कॅन फॉर्म ट्रायहॅलाइड्स विथ फ्लोरीन, with chlorine, with bromine and with iodine. Bromine and with iodine. Okay. आता what is the meaning of Lewis acid? Lewis acid म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणारा, म्हणजे तो स्वतः इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो म्हणून त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते, तर तो दुसऱ्याकडून ती ऍक्सेप्ट करतो। मग आता तुम्हाला काय वाटू शकतं की बाबांनो इथं फ्लोरीन आहे, आपला फ्लोरीन हा खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मग त्यामुळे काय होईल, तो बोरॉन कडून काय होईल, तो बोरॉन कडून सगळे इलेक्ट्रॉन ओढून घेईल आणि याला खूप इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनल। बट अगदी याच्या विरुद्ध होतं काय, इथं एक खूप छान असा इफेक्ट आपल्याला बघायला भेटतो, त्याचं नाव आहे बॅक बॉन्डिंग। हा जो फ्लोरीन आहे आपला, याच्याकडे असते इलेक्ट्रॉन पेअर इन द फॉर्म ऑफ लोन पेअर। ही लोन पेअर तो काय करतो, या बोरॉन कडे ठेवायला देतो, त्यालाच आपण बॅक बॉन्डिंग असं म्हणतो। आणि हा काय करतो, पीपाय पीपाय बॅक बॉन्डिंग इथे दाखवतो। पीपाय पीपाय बॅक बॉन्डिंग, पीपाय पीपाय बॅक बॉन्डिंग। आणि त्यामुळे होतं काय, तर या बॅक बॉन्डिंग मुळे याची जी काही भूक होती इलेक्ट्रॉनची ती भागून गेली, तिथे कंप्लीट झाली। आता त्याला कुणाची गरज नाही म्हणून तो दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेत नाही आणि इथेच त्याची लेविस ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते। आणि मग जसं जसं आपण पुढे जाऊ, आता बोरॉन फ्लोरीन मध्ये बॉन्ड लेंथ खूप कमी, क्लोरीनची साईज वाढली की अजून दूर जाईल, ब्रोमीन मध्ये अजून दूर जाईल आणि आयोडीन मध्ये त्यापेक्षा पण जास्त दूर जाईल। म्हणून जितका जास्त दूर तितकी बॅक बॉन्डिंग कमी आणि तितकी याची जी इलेक्ट्रॉनची भूक आहे ते हे लोक भागवणार नाहीत। मग तो काय करत, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करत आणि तिथेच त्याला आपण काय म्हणू की त्याची लेविस ऍसिड स्ट्रेंथ वाढली। आणि याच कारणामुळे याची जी ऑर्डर आहे ती असणार आहे BF3 पेक्षा जास्त BCl3, BCl3 पेक्षा जास्त BBr3 आणि BBr3 पेक्षा जास्त BI3। काय असणार आहे बाळांनो, ही लेविस ऍसिडिटी ऑर्डर, लेविस ऍसिडिटी ऑर्डर फॉर बोरॉन ट्रायहॅलाइड्स, फॉर बोरॉन ट्रायहॅलाइड। हा झाला एक सुंदर असा 2009 ला हा क्वेश्चन आला होता याच्या अगोदर, त्यानंतर सीईटी ला वगैरे क्वेश्चन विचारला गेलाय, पुन्हा येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे। ठीक आहे, तर ही झाली ऑर्डर, काही करून आपल्याला विसरायचं नाही। चला बाळांनो, आता आपण बघूयात आपली ग्रुप 13 साठीची लेविस ऍसिडिक स्ट्रेंथ। कोण कोण आहेत माझ्याकडे, बोरॉन ट्रायक्लोराइड मी एक्झाम्पल साठी घेतलंय, ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड घेतोय, त्यानंतर घेतोय मी गॅलियम ट्रायक्लोराइड आणि त्यानंतर आलोय मी इंडियम ट्रायक्लोराइड कडे। कारण आपण काय करणार, थॅलियम ट्रायक्लोराइड नाही घेणार, +3 मध्ये त्याला तसं पण राहायला आवडत नाही ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट। मग हे जे आपल्याकडे ट्रायहॅलाइड्स आहेत याची ऍसिडिक स्ट्रेंथ काय तर बघूया। तर याची ऍसिडिक स्ट्रेंथ जेव्हा शोधली गेली तर ती भेटली आपल्याला BCl3, देन AlCl3, नंतर GaCl3 आणि InCl3। काय होती बाळांनो, लेविस ऍसिड स्ट्रेंथ, लेविस ऍसिड स्ट्रेंथ, लेविस ऍसिड स्ट्रेंथ, लेविस ऍसिड स्ट्रेंथ। तर ही जी लेविस ऍसिड स्ट्रेंथ होती ही अशीच काय, तर याच्या मागे काही रिझन आहेत, जसं की त्याची ॲटॉमिक साईज, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, या सगळ्या फॅक्टरचा त्याच्यावरती अफेक्ट होतो आणि फायनल जी लेविस ऍसिडिटी स्ट्रेंथ आहे ती आपल्याला या प्रकारे मिळून जाते। तर बाळांनो ही असणार आहे आपली ग्रुप 13 च्या ट्रायहॅलाइड साठीची ऍसिडिक स्ट्रेंथ। मग आपण म्हणू शकतो टॉप टू बॉटम लेविस ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजेस इन ग्रुप 13। ठीक आहे बाळांनो, तर हे होते आजचे आपले काही कन्सेप्ट जे येत्या काळात पेपर साठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। चला लवकरच येतो पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन नवीन कन्सेप्ट सोबत। तोपर्यंत एक छोटंसं काम करायचंय, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय केमिस्ट्री।